हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसानंतर काल पाऊस पडला आणि सकाळी सकाळी सगळी फुलं अशी उमललेली आहेत. झाडं अगदी हिरवीगार आणि फ्रेश दिसत आहेत. खरंच पावसाचं पाणी म्हणजे झाडांसाठी अमृतच म्हणावे लागेल. या ठिकाणी लाल जास्वंद, पिवळी जास्वंद, सुंदर अशी फुलं आलेली आहेत. त्याचप्रमाणे आपला मनी प्लांटसुद्धा पाहू शकता, अगदी टवटवीत दिसत आहे. मनी प्लांटला थोड्या वेळ मी पावसाच्या पाण्यामध्ये ठेवलं होतं, तर या ठिकाणी पाहू शकता मनी प्लांट अगदी टवटवीत दिसत आहे आणि त्याची पानं आहेत ती अगदी माझ्या हाताएवढी आहेत. आणि आता नाश्त्यासाठी मी बनवणार आहे अगदी मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी. त्याची रेसिपी मी तुमच्याशी आता डिटेलमध्ये शेअर करणार आहे. या ठिकाणी साबुदाणा आहे तो मी रात्री भिजत ठेवला होता आणि आता साबुदाणा व्यवस्थित मऊ छान भिजला आहे. आपली खिचडी व्यवस्थित मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी साबुदाणासुद्धा व्यवस्थित भिजलेला असणं गरजेचं आहे. शक्यतो सकाळी नाश्त्याला खिचडी बनवायची असेल तर रात्री साबुदाणा भिजवायचा. या ठिकाणी मी 2 बटाटे आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे आणि तो अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे. काही जण साबुदाण्यामध्ये बटाटा उकडून घालतात, पण अशा पद्धतीने कच्चा बटाटा जरी वापरला तरी तो व्यवस्थित वाफला जातो. बटाटा सुरुवातीला आपण तेलामध्ये जर व्यवस्थित थोडंसं मीठ टाकून परतला तर बटाटा अगदी छान लागतो खाताना. या ठिकाणी भिजलेल्या साबुदाण्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आहे ते घालून घेत आहे. साबुदाण्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट असं सुरुवातीलाच घातलं तर ते व्यवस्थित मिक्स होतं. या ठिकाणी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आता तेल सोडून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मिरचीचे तुकडे. या ठिकाणी 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखटही साबुदाण्यासाठी वापरू शकता. तुम्हाला थोडासा लालसर रंगाचा साबुदाणा हवा असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता. जेव्हा आपण हिरव्या मिरच्या वापरतो तेव्हा साबुदाणा थोडासा पांढरट होतो. यामध्ये घातलेले आहेत मुठभर शेंगदाणे. शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे खाताना ते छान लागतात. आणि त्यामध्ये घालूया आता बारीक कट केलेला बटाटा. बटाटा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो किंवा बटाटा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बटाटा न घालता सुद्धा खिचडी बनवू शकता, पण बटाट्यामुळे खिचडीला खूप छान टेस्ट येते. या ठिकाणी आपल्याला बटाट्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे बटाटा मऊ होतो आणि तेलामध्ये लवकर फ्राय होतो आणि खातानासुद्धा तो मग छान लागतो. अशा पद्धतीने सुरुवातीला मीठ घातल्यानंतर आपल्याला अगदी अर्धा ते 1 मिनिट बटाटा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आता घालूया भिजवलेला साबुदाणा. या साबुदाण्यामध्येच आपण मीठ आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला साबुदाणा आहे तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. साबुदाणा घातल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची म्हणजे साबुदाणा कढईला चिटकून बसत नाही. साबुदाणा आपल्याला व्यवस्थित अगदी 2 ते 3 मिनिट हलवून घ्यायचा आहे म्हणजे तिखट, मीठ, शेंगदाण्याचं कूट, बटाटा सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल. आणि त्यानंतर ताट झाकून आपल्याला 5 ते 6 मिनिट व्यवस्थित साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता व्यवस्थित साबुदाणा आपला वाफलेला आहे. आपण 1 ते 2 वेळा हलवून आणखीन 1-2 मिनिट ताट झाकून ठेवायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे. कढईमध्येच अशा प्रकारे लिंबू पिळून घेतल्यामुळे आणि व्यवस्थित साबुदाणा हलवल्यामुळे लिंबाचा रस आहे तो खिचडीमध्ये व्यवस्थित मिक्स होतो. आणि अशा प्रकारे गरमागरम आपली खिचडी आहे ती नाश्त्यासाठी रेडी आहे. हा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.